मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली ते कॅपकट ओपन करायचं आहे आणि जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर सिंपली ते कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथून तुम्हाला काय करायचं आहे, आपण जो बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करून थोडं इथे खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाईल, थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपलं सॉन्ग आहे त्याशिवाय इथून ॲड होऊन जाईल। आता इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिलेले 6 बीट असतील। तर सिंपली आपल्याला काय करायचं, 6 वेळा हा जो व्हिडिओ आहे तो कट करायचा आहे जेथून आपल्या बीट बदलतील ते तिथून। तर सिंपली थोडं आल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की 1-2 अशी बीट बदलते येते। तर सिंपली इथून बदलते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्पीडचा मिळून जाईल त्यावरती सिंपली क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढे बशी यायचं आहे, म्हणजे बीट कुठे आपली चेंज होते ते यायचं आहे सॉरी। तर इथे आपली बीट चेंज होते, इथे आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। सेम प्रोसेस याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायची आपल्याला। तर इथे आपली बीट चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून देऊया आणि त्याच्यानंतर आपली शेवटची बीट राहील ती पण इथून कट करून घेऊया अशा प्रकारे। तर अशावेळी इथून हे जे फोटोचे भाग आहेत म्हणजे सॉरी व्हिडिओचे भाग आहेत त्याशिवाय तुम्हाला इथून पहिल्या शूट करून घ्यायचे। करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला क्रिएट करण्यासाठी 6 फोटो लागतील। तर सिंपली तुमचे जे फोटो आहे इथून ॲड करायचे। तर सिंपली फोटो ॲड करण्यासाठी हा जो आपला वेगळी लेअर झाली पहिली त्यावरती क्लिक करून थोडे इथे स्क्रोल करू, इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे सिंपली अशावेळी इथे आल्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण एक फोटो इथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे। हा इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर अशावेळी इथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर सिंपली काय करायचं आहे, 2 बोटाने अशावेळी त्या फोटोवरती क्लिक करून रोटेट करायचं अशा प्रकारे 90 पर्यंत 90 डिग्री आणि त्याच्यानंतर सिंपली इथून झूम करायचं 2 बोटाने अशावेळी सरळ ओके जसं इथे आपण केलं तशा प्रकारे। तर थोडे इथे तुम्हाला आहे ना अशा करायचं, मी व्यवस्थित म्हणजे एक हातात माईक असल्यामुळे इथे बसला नाही आपलं नीट आलं नाही, पण तुम्हाला इथे परफेक्ट करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर अशा 2 बोटाने सेट करायचं इथून परफेक्ट इथून बसून जाईल अशा प्रकारे ओके अशा प्रकारे। इथून तुम्ही बघू शकाल की इथे आपला जो हा फोटो इथून बसलेला आहे। त्याच्यानंतर सिंपली दुसरी बीट जी आहे तिथे यायचं आहे। सेम पुढे त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो इथे आपला दुसरा फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे। सिंपली स्क्रोल करायचं म्हणजे सॉरी रोटेट करायचा आहे हा फोटो आणि झूम करायचा अशा प्रकारे। रोटेट करतानाच वरती आणून अशा मध्यभागी ठेवायचा आहे। तर पुढच्या इथून जे पण आपले राहतील 4 बीट त्यांना इथून अशा वेळी इथून फोटो ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे पहिले जुटायचे अशा प्रकारे। इथे आल्यानंतर इथून बॅक करायचं आहे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला हे जे व्हाईट कलरचं म्हणजे अशा इमेज असेल ते देईल तुम्हाला सिंपली इथून ॲड करायची। ही इमेज इथे ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर आपल्या पुन्हा तीच इमेज इथून ॲड करायची रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून, म्हणजे आपली ही जी इमेज आहे ती परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर अशा वेळी। त्याच्यानंतर आपल्याला सिंपली काय करायचं, आता हा जो आपला 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि फिल्टरचा जो ऑप्शन सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा, जो आपला ब्लॅक भाग आहे इथून डिलीट होऊन जाईल। त्याच्यानंतर हे इथून ॲड केल्यानंतर इथून आता बॅक करायचं आहे आणि इथे पुन्हा पहिल्यांची ठेवून आपले हेच म्हणजे हे जे आपण लेअर आहे आत्ता ॲड केलेली व्हाईट कलरची त्यावरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचा करायचं आहे। इथे डुप्लिकेटचा ऑप्शन आहे, सिंपली डुप्लिकेट करायची। जी डुप्लिकेट लेअर होईल त्याच्यात थोडं पुश करून ही जी लेअर आहे पहिल्यांची आणायची। आणल्यानंतर जी आपली डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून आपलं जे इमोजी पेन जे इथून ॲड करायचं ह्या सिंपली रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे जे म्हणजे इमोजी पेन जे इथून ॲड करायचं आहे आणि पुन्हा 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून नॉर्मल करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हे जे इमोजी पेन जे आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल।
आता हे झाल्यानंतर 2 तुम्हाला आता काय करायचं आहे, 6 बीट इथे आपण दिलेले आहेत. तर सिम्पली आपल्या 6 पण PNG आपण मटेरियलमध्ये दिलेत ते 6 PNG इथून ॲड करायचे. पहिल्या फोटोला पहिलं PNG, दुसऱ्या फोटोला दुसरं PNG. म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की जे आपलं पहिलं PNG असेल त्याची जी ही लेंथ असेल, जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर दुसरी जी PNG असेल तेवढी आपला दुसरा फोटो आहे तेवढी त्या PNGची सुद्धा लेंथ ठेवायची. तर 1-2 तुम्हाला पुन्हा मी ॲड करून दाखवतो PNG. तर इथे आपल्या पहिल्यांची ठेवायची अशा प्रकारे. इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपलं पहिलं PNG इथून ॲड करूया. हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आपले जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून हे इनमध्ये थांबून इथं तुम्हाला आहे ना वॉटर ड्रॉपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. थोडे इथे तुम्हाला बघायचा कुठे इफेक्ट आहे तो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला वॉटर ड्रॉपचा इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून PNGला आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर थोडे इथे PNG झूम करूया आपण. त्याच्यानंतर तेच PNGवरती क्लिक करू, इथून डुप्लिकेट करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ह्या जे PNGची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर जर प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरं जे लिरिक्स आहे इथून ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे हे इथून जे पुढचे लिरिक्स असतील 4 इथून ॲड करायचे. आता तुम्हाला सांगितलं कशाप्रकारे इथून हे जे लिरिक्स आहे ते ॲड करायचे आणि त्यांना इफेक्ट कोणता द्यायचा आहे ते. तर सिम्पली अशा इथून ॲड केल्यानंतर आता मी काय करतो, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो आणि फोटो सुद्धा आपले राहिले ते पण इथून ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आणि PNG सर्व इथून ॲड करून घेतलेले आहेत. आता सिम्पली आपल्याला इथून फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कंपोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथून मी तुम्हाला फक्त इफेक्टची नावं सांगेल, ती सिम्पली तुमच्या फोटोला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपल्या झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, म्हणजेच आपला दुसरा जो फोटो आहे ते द्यायचा आहे. इथे आल्यानंतर या फोटोला आपल्या झूम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, म्हणजे आपला जो हा तिसरा फोटो आहे ते द्यायचा आहे. या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, म्हणजेच आपला जो हा 4था नंबरचा फोटो आहे तिथे. येथे आल्यानंतर या फोटोचा आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, म्हणजे ते आपला जो आपला 5वा फोटो येते. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लॅनडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, म्हणजे आपला हा जो शेवटचा फोटो आहे 6 नंबरचा येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लॅनडमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमच्या फोटोला इथे इफेक्ट इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा इथे पहिल्यांदा यायचं आहे. इथे पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करू. इथे तुम्हाला येत आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून अशा ही जी लेअर आहे इथून ॲड होऊन जाईल. ही लेअर इथून ॲड झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्पीड संपूर्ण यायचं आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा संपूर्ण यायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल आपल्या आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्याच्या निम्म्या भागात ठेवायचे. अशा प्रकारे ते निम्म्या भाग येतो इथपर्यंत. तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून कमी करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करायची. जी डुप्लिकेट लेअर होईल त्याच्यावर थोडं पुश करून त्याच्या पुढच्या फोटो कशी आणायची आणि सिम्पली अशा वेळेस ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा तेच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करायची. पुन्हा आपल्या हीच लेअर त्याच्यावर थोडं पुश करून आपल्या त्याच्या पुढच्या फोटोपाशी करत आणून अशा वेळेतून ठेवायचे. असंच करत करत तुम्हाला शेवटच्या फोटोपर्यंत आणायचे. हे ते आपण 3 ॲड केलेले आहेत. तुम्ही पुढच्या इथून 3 ॲड करून घ्यायच्यात. तर इथून अशा वेळी इथून आपण पहिल्यांची टेस्ट ॲड केलेला तर इथून आपण डिलीट करूया. तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचे आपल्या 6 फोटोला. तर सिम्पली इथून 6 फोटोला इथून ॲड केल्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्यांची टेचे आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना रेट्रोचा हा जो ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला BW फ्लेमचा जो इफेक्ट आहे इथून आपण सिलेक्ट करून घेऊया. इथे कुठे गेला, ओके. हा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी लेअर आपली ॲड झाली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी लेअर अशा शेवटच्या फोटोपर्यंत आणायची. आणल्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल आणि ॲडजस्टवरती क्लिक करून सिम्पली स्पीड संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल आणि जो आपण प्रीमियममध्ये 2 इफेक्ट सांगितलेले, म्हणजे हा जो जर तुम्हाला इफेक्ट नाही आवडला, दुसरा प्रीमियमचा जो इफेक्ट असेल तो आवडला असेल तर सिम्पली काय करायचं, हेच इफेक्ट आहे तो बदलायचा आहे फक्त.
त्या लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसमध्ये जाऊन लाईट इफेक्टमध्ये द्यायचं आहे आणि इथं तुम्हाला लिंकचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्या फोटोला इथं अशा वेळेला लाईट इफेक्ट इथून ॲड होऊन जाईल आणि ह्याचे सुद्धा ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे दोन इफेक्ट आहेत ते आपण एक प्रीमियूला यूज केलेले 1-2ला. जो पण तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथून यूज करू शकता. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.